तर राम मंडळी, कसे सगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 8 वाजलेत, हातात गाड्या नाही आहे, पण म्हणून बघावं लागतं बाबा, जाऊन द्या ते त्याविषयी सोडून. आपल्याला जरा आहे ना टापटीप आवरलेलं आहे. आपल्याला जायचं आहे श्रीगोंद्याला. आपलं जे किरण दादा आहे ना, ते माझा काका लागतो. काकाचं आणि काकूचं बिरड आणायचं आहे आपल्याला. ते नवीन घरात शिफ्ट झालं, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आता ते बिरड आणायला जायचं आहे श्रीगोंद्याला, तिकडंच चाललो आहे. चला आता निघतो लवकर, ते वाट बघत असं ना आपली. नादच नाही करायचं, फार ऊन पडलं आहे आज. फक्त पावसाने मध्ये अशी गाडी नाही घातली पाहिजे. नारळ तर बाग कसं चमकत आहे. वा 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 वा. मागच्या वेळेस बंद भेटला होता, यावेळेस चालू आहे मस्तपैकी. 43 सुरू कोणाला मग 35 कर माग 30 झाली. ओके, करा पुढं तिकडून 42. करंजीच्या वर जळालेला टँकर पेट्रोलचा, करंजीच्या वर जळायला वाटतं. पेट्रोलचं चाललंय नुसते पैसे पैसे पैसे. किती टाकू पेट्रोल सांग? 2 दिवस चालले गाडी. 2,000 रुपये वाटलं, कसं व्हायचं? शेतकरी लोक आपण. कमी करा राव भाव मला थोडेफार. हे चाललंय नुसतं आवडत तेव्हा आता नुसता काटा पळत आहे. नुसता काटा पळून राहिला नाही काय, नुसता काटा पळत आहे. नुसते रिकामी खिशी होऊ राहिले. देऊन टाकतील त्यांचे पैसे. धराव किती वागावं लागतं. अरे हातात तर घ्या पैसे. मोज मला एवढं एक्सपोर्ट व्हायचं गाडी चालवायला. पायलट व्हायचं, पायलट. याला जाऊ दे ना, याला जाऊन दे. चल घे. करंजी आलेली आता मस्त पैकी. तेव्हा म्हणतो मला गाडी येत नाही, गाडी काय भारी चालितोय. मला एकदम पायलट व्हायचं, पायलट. पायलट व्हायचंय त्याला, पायलट. वा, लोक पायलट ऐकलं होतं, विमानाचं पायलट ऐकलं होतं, गाडीचं पायलट ऐकलं. कसं काय? विहीर 2 घोरपडी आहेत नाही का, 1.5 फुटाची एक पाय नाही तिथे विहिरीत. काय माहिती, मी काल बघायला गेलो. का घोरपडी 2. मी तेच म्हणलं त्यांना काहीतरी करावं लागेल त्यांचं. कालच चाललं होतं विषय. माणसाला बघितलं गायबच होती, दिसत नव्हती असं विषय. 1.5 फुटाची. नाही, ऊन पडलं का वरती? हा असं वाटायला जर ऊन पडलेलं घेऊन खाले. बघा आता EST महामंडळ पाटे, शॉकअपचे पाटे गेलेत वाकली बार. त्यात पॅसेंजर आहेत, काय चाललंय आयला भो. आणि त्यात टर्न त्याच साईडनी आहेत, फार वळू प्रवासी त्याच्यात. काय चाललंय, 50 प्रवासी भरलेत त्याच्यात. आयला भो, तिकीट तर फुल काढणार, त्यात काही विषय नाही. बघा हे आता इकडून फुल हे, इकडून बघा म्हणजे आपण थांबलो होतो आता शेंगा खायला. तुम्हाला ती EST दाखवतो आता. बघा ती EST आता मज्जा. पुरी वाकली होती एका साईडनी. चालू दे. तो म्हणतोय काय झालं, म्हणलं वाकली भाऊची टायरात गॅप बघा येऊ. तो म्हणतो काय झालं, अरे भाऊ ती EST वाकली आहे की पडायच्या रंगात आली. चाललंय काय? ती बंद केली पाहिजे ना, मग धोका गेली. अच्छा मेंढ्या. जय माऊली.
कसं करून टाकते ते नंबर? मेंढ्या असते पुढं पण येते. बाळू मामाचे मेंढ्या पुढं पण आहेत 2 ठिकाणी. काही दर्शन झालेलं आहे. योगायोग चांगला आहे. आपला योगा चांगलं आहे. दर्शन झालं बाई. आता दिवस काही विषय नाही तिथं करायचं. परत लागलाय. हा बाळू मामा म्हणून होते ना सिरियल. हा चला बा आता पोहोचलोय. पिकअप आपला येऊ राहिलाय. इकडे मागचं घर आहे. बरी तो सामान भेटू आता. सामान भरल्यावरच सगळा पसारा आता इथे टाकायचा आहे. इथं आपलं काम. आता झालेली पॅकिंग. आता थेट घरी जायचं. मारणाचं दमलो हो. तोंड बिंडून बसलो गाडीत. म्हणलं तर आपल्याला काय जमायचं नाही. त्यामुळे त्यांचं चालूच आहे अजून बांधणं घालणं. चला इकडं आपल्याला गिर जातीचा बैल बी भेटलाय मस्तपैकी. बार काय रावलायच पिलवान. चला भाऊ आता सामान विमान भरून झालंय. टेम्पो पुढं पाठवून दिलंय. आता हे गॅस रिटर्न करायला थांबलो. आम्ही दोघं लय बोर झालेलं आहे. आता मोकार बोर झालेलं आहे. आता गॅस वापस करायचा. थेट घरी जायचं. आता थेट घरी जायचं. भोरायचं डायरेक्ट. आता उठायचं नाही जायचं. आता सुरू झालंय. अर्धा तास झालाय. किरण दादाचा आता पता नाही. 15 मिनिटांनी गॅस वापस करायला एवढी झंझट असते. आज कळालं हो आपल्याला. कारण गरम तर आज आवळ आलेलं आहे. पाऊस येत असतोय. बघू शकता तुम्ही. आवळ मरणाचं आलेलं आहे. सर्दी झाली मरणाची आता. शाळेत आपलं ऍडमिशन असतं तर भारीच झालं. आता आपण आलोय नगरमध्ये. नगरचा उड्डाण पूल पुढं. जाताना बायपासनी गेलो होतो पण आता म्हटलं चला नगरमधून जाऊ मस्तपैकी. नगरचा उड्डाण पूल. किती किलोमीटर असं नाही उड्डाण पूल? 6 किलोमीटर आहे. डायरेक्ट हवेत. ते राज पॅलेस, ते वाडिया पार्क, जिल्हा क्रीडा संकुलन. इथे स्विमिंग पूल आहे. हे माळीवाला स्टँड. हा यार लाईट ते आई तिरंग्यानं लागते डायरेक्ट. हे माळीवाला स्टँड खाली आपल्या आपण संपलेला आहे आता उड्डाण पूल. आता हॉटेल कुरेशी येईन नगरमधलं फेमस. काय रे पण तिथं काय भेट? चिकन तंदूर भेटत. चिकन तंदूर नॉनव्हेज बेसिक. तिथं रोल भेटतो. रोल. हा बाबा जाय तू जाय जाय जाय. तुला घाई आली. घरी पावभाजी बनवलेली. शॉर्मा कवाचा आठी शॉर्मा लय भारी भेटतो तिथं. इकडं कुरेशी हॉटेल आहे. ते हॉटेल आहे नाही. हे कुरेशी हॉटेल आहे. नगरचं सगळ्यात फेमस. आपल्याला काय प्रमोशन नाही भेटलेलं पण हा नादच नाही करायचा. रोड आपल्या घराकडे जातो. नगरच्या घराकडं सरळ जायचं. पांढरीचा पूल
लागला पांढरीचा पूलचा घाट. तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्ही सर्व मम देवदेव काय नवाच्या कृष्ण हरे हरे. पावसाळ्यातले धोकेदायक रस्ता आहे बघू. पांढरीच्या पुलावर आलेलो आहे भेळ खाण्यासाठी. थांबला तर भेळ खायची नाही, डायरेक्ट पार्सल घेणार घरी. आज लय टायर्ड झाले बाबा, डोकं डायरेक्ट मी तो हालू राहिला आहे. आज पण राहिलं भाऊ, आज काय करून घेतले का माझ्या. पांढरीच्या पुलावर डोंगर बघू शकतो तुम्ही मस्तपैकी. गाडीत मारण्याचं गरमत आहे बरं का, पण ऊन असं पडलं का बाहेर जाऊ. आवाज येतो का नाही काय माहिती आहे गाड्यामुळे. आज रेकॉर्ड एवढं नाही करू शकलो मी, काय सगळं राडाच चाललंय आज. आता मस्त येऊन बसावं, गाडी गेल्या थोडी हवा येते. बाहेर उतरलं का मारण्याचं गरम आहे. ते भेळ पार्सल घ्यायला गेलेत, घरी गेल्यावर मस्तपैकी दण पण आणायची. चला ऊन ऊन लागत आहे बरं का. तुम्हाला दाखवतो काय विषय पुढं माझ्या समोर. ट्रकवाले काय म्हणताय तुमचं, बोला बरं. सध्या गाडी चालवून एवढा कंटाळा आलेला आहे आणि भेळ खायचं मन झालेलं आहे. रात्री फिरून आलाय बरं का, 4 वाजता घरी आला. तिथून डायरेक्ट उठीला आलेला आहे. लगेच सकाळी 7ला गाडीत बसला होता ड्रायव्हिंगला. श्रीगोंदा म्हणजे 120 आणि 120 240 किलोमीटर ड्रायव्हिंग केलेली आहे. झोपला होता परवा रात्री, आता रात्री घरी जाऊन झोपत असतो येऊ. कुठत नसतो मी. आणि त्यात उपास आहे भाऊला, रात्री 6 वाजता जेवायचंय. काय विषय चालू आहे भाऊ, सगळा विषय चालू आहे. काय झालं तुला हा. चल घरी चल. मित्रांनो घरी पोहोचलेलो आहे आता. कशी याड्यावानी करून राहिली, त्याला बांधलंय त्याच्यामुळे ते तिथं आहे. याड्यावांना कर म्हणते. चला बघतो भाऊ आता काम. आता कामातून गेलेलो आहे मी पुरा. आता व्हिडिओ एडिट करायचा आहे, पण आता काय माहिती करतो का नाही बघू.